अरे थांबा थांबा. आज सकाळी आकाशातून एक छोटंसं सोनेरी पंख खाली पडलं. पण तो पंख कोणाचा होता माहिती आहे का? ना गरुडाचा ना पोपटाचा. तो होता एका अगदी छोट्याशा खट्ट्याळ गोजिरी चिमणीचा. एका हिरव्यागार जंगलात एक गोंडस गोजिरी चिमणी राहायची. तिचं नाव होतं चिवी. चिवी बाकीच्या चिमण्यांसारखी नव्हती. तिला दिवसभर फक्त दाणे शोधायचे नव्हते. तिला रोज नवीन काहीतरी शोधायचं असायचं. एके दिवशी चिवीने पाहिलं, आकाशात एक छोटासा पांढरा ढग रडत होता. ढग दादा, तुम्ही का रडताय? चिवीने विचारलं. ढग म्हणाला, माझं हसू हरवलंय. माझं हसू नसल्यामुळे मी पाऊसही पाडू शकत नाही. हे ऐकताच चिवी म्हणाली, काळजी करू नका, मी तुमचं हसू शोधून आणते. चिवी उडत उडत जंगलभर फिरू लागली. सर्वात आधी ती सशाकडे गेली. सशा भाऊ, ढगाचा हसू पाहिलंत का? ससा म्हणाला, नाही ग, पण मी गाजर खाताना हसलो होतो. चिवी पुढे गेली. ती माकडाकडे गेली. माकड म्हणालं, मी तर झाडावरून पडूनही हसलो, पण ढगाचं हसू नाही पाहिलं. इतक्यात टुंग 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 एक छोटंसं इंद्रधनुष्य चमकायला लागलं. इंद्रधनुष्य म्हणालं, चिवी, ढगाचं हसू कुणी चोरलं नाही. ते तर एका छोट्या तलावात अडकले. चिवी लगेच तलावाकडे उडाली. खरंच तलावाच्या पाण्यात ढगाचं हसू चमकत होतं, पण ते बाहेर येत नव्हतं. चिवीला एक भन्नाट कल्पना सुचली. तिने आपल्या छोट्या पंखांनी पाण्यावर अलगद फडफड केली. फडफड फडफड फडफड. पाण्यावर गोल गोल तरंग उठले आणि ढगाचं हसू उडत उडत परत आकाशात गेलं. क्षणात ढग मोठा हसला. धडाम, टपटप, रिमझिम. गोड गोड पाऊस सुरू झाला. झाडं आनंदाने डोलू लागली. फुलं हसू लागली. प्राणी नाचू लागले. आणि ढग म्हणाला, चिवी, तू मला माझं हसू परत दिलंस. म्हणून आजपासून जेव्हा जेव्हा मुलं मनापासून हसतील, तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासाठी थोडासा गारगार पाऊस घेऊन येईन. त्या दिवसापासून चिवीला सगळे म्हणू लागले, हसू शोधणारी गोजिरी चिमणी. आणि मुलांनो, तुम्ही आज मनापासून हसलात ना? मग कदाचित आज एखादा छोटासा ढग तुमच्यासाठीही रिमझिम पाऊस घेऊन येईल. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? म्हणूनच मुलांनो, दुसऱ्यांना मदत करा. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा. कारण छोटंसं चांगलं कामही जगाला अधिक सुंदर बनवतं. हाच आजच्या कथेचा बोध. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.